टॉपिक घेऊन आले तुमच्याशी शेअर करायला की पॅरेंटिंगशी रिलेटेड। मला एक 4.5 वर्षांची मुलगी आहे आणि मी जे एक 4 वर्षांमध्ये 4.5 वर्षांमध्ये जे एक्सपिरियन्स घेतले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ॲक्च्युली पहिलं जे बाळ जन्माला आल्यानंतर पहिलं जे वर्ष असतं ते फक्त त्याचं फिजिकली ग्रोथसाठी असतं, मेंटली ग्रोथ तर त्याची 6-7 महिन्यानंतरच सुरू होते। तर त्या ज्या काळामध्ये मी जे शिकली आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल। तर चला सुरुवात करूयात। प्रत्येक पॅरेंट्सना असं वाटत असतं की आपल्या मुलाचं 4 चौघात कौतुक व्हावं, सगळ्यांनी त्याला छान म्हणावं की किती छान मुलगी आहे, किती छान मुलगा आहे, किती छान वळण लावलंय त्याला। तर टोटली ते आपल्यावर डिपेंड असतं। यात मुलांची काहीच चूक नसते की तुमचं मूल हे 4 चौघात गेल्यावर काहीतरी चुकीचं वागतं, काहीतरी चुकीचं करतं। जे मी एक्सपिरियन्स केले तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण की माझी मुलगी आहे, तिचं नाव मनवा आहे आणि तिनं पण बराच वेळा असं मिसबिहेव केलेलं आहे 4 चौघात। त्यातूनच मी शिकले आणि त्यातूनच मी तुमच्याशी शेअर करते की याला टोटली आपण जबाबदार असतो। आपल्याला जर वाटत असेल आपल्या मुलांनी बाकीच्यांचा रिस्पेक्ट करावा तर सुरुवातीला आपण त्यांना ते प्रेझेंट केलं पाहिजे की रिस्पेक्ट कसा करावा। तर या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की मुलांना वेळ देणं खूप गरजेचं आहे। आपण एक्सक्यूज देत राहतो की मला इतकं काम आहे, खूप दिवसभर वेळ नसतो आणि मग त्यात मुलांकडे लक्ष द्यायचं आणि मग मी एकटीने कधी त्यांना वळण लावायचं, कधी मी त्यांना खायला घालायचं का वळण लावायचं, शाळेत घेऊन जायचं, अभ्यास करायचं। तर टोटली आईचीच जबाबदारी असते, हे तुम्ही पहिलं ॲक्सेप्ट करा की आईचीच जबाबदारी आहे मुलांना वळण लावणं। हो, तर असा एक्सक्यूज देऊ नका की मला वेळ नाही आहे, मला दिवसभर खूप काम असतं आणि मी एकटी घरात आहे, तर मला कोणी मदतीला नाही आहे, कामवाली नाही आहे आणि मग कसं मी एकटीनं मुलांना सांभाळायचं, मुलांना शाळेत घेऊन जायचं, घेऊन यायचं आणि हजबंडची वेगळी जबाबदारी, कामाची वेगळी जबाबदारी, जॉब करत असाल तर ती वेगळी जबाबदारी, वेगळी बाहेरची टेन्शन्स असतात। तर ही सगळ्या गोष्टी ह्या चालतच राहतात, आयुष्यभर चालत राहतात। पण तुमची मुलं आहेत, ती जी घडण्याचा काळ आहे तो निघून जातो, तर ते काम तुम्ही नंतर कधीच करू शकत नाही। तर ह्या कामांच्या बरोबर तुम्हाला मुलांना वेळ देणं खूप खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर मुलांना वेळ देत असाल तर ते तुमची रिस्पेक्ट आपोआप करायला शिकतात। तुम्ही त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व व्हा, तर समजून घ्या त्यांच्या सायकॉलॉजीला आणि 80% जबाबदारी ही आईचीच असते। आई घरात असते आणि घरातले मॅनर्स आणि नातेवाईकांशी कसं वागायचं वगैरे या सगळे मॅनर्स हे आई शिकू शकते आणि वडिलांची ही 20% जबाबदारी असते की त्यांना बाहेरचं नॉलेज जे व्यवहार ज्ञान आहे ते शिकवलं जातं। तर पॉईंट वाईज मी तुम्हाला सांगते की माझा एक्सपिरियन्स कसा आहे। तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे मुलांना दुसऱ्यांची रिस्पेक्ट करायला शिकवणं। तर सगळ्यात पहिला पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही समजा आपण घरात सासू सासरे आहे, दीर जाव वगैरे आहे किंवा मुलांची मोठी भाऊ बहीण वगैरे आहे, नवरा बायको, ह्या फक्त दोघंच जरी घरात राहत असाल तरी तुम्ही हे शिकू शकता। कसं की जर आता मी वाईफ आहे तर मी माझ्या हजबंडशी कसं बोलते की प्लीज तुम्ही माझ्यासाठी हे काम करा किंवा एखादं काम त्यांनी केलं तर त्यांना थँक्यू म्हणायचं। तर अशा पद्धतीनं आपण मुलांसमोर ते प्रेझेंट करू शकतो आणि मुलांचं खूप चांगलं ऑब्झर्वेशन असतं, ते ऑब्झर्व करतात आणि शिकतात आणि तेच आपल्याला परत रिफ्लेक्ट होऊन आपल्याला मिळतं। ते जर तुमच्या घरात मोठी माणसं असतील, आजी आजोबा, तर तुम्ही स्वतः मुलाच्या आईनं जाऊन मुलासमोर हे प्रेझेंट केलं पाहिजे की हां आई तुम्हाला काय हवंय, आई तुम्हाला बरं वाटत नाहीये का, तुम्हाला बाबा तुम्हाला तुमचे पाय चेपून देऊ का। तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मुलांसमोर करत असाल तर मुलं ते ऑब्झर्व करतात आणि ते स्वतःहून, त्यांना काही सांगायची गरज पडत नाही, ते स्वतःहून जातात। त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा ते स्वतःहून म्हणतात की बाबा मी तुम्हाला मदत करू का, बाबा तुमचं दुखतंय का, बाबा तुम्हाला गोळ्या देऊ का। आणि तुम्ही जर त्यांना शिकवलं की आजी आजोबाचा रिस्पेक्ट कसा करायचा तरच ते तुमचा पुढे जाऊन रिस्पेक्ट करतात। हे तुम्ही ऑब्झर्व करा, कधीही हे होतच होतं। तर हा एक पॉईंट झाला। तर नेक्स्ट पॉईंट असा आहे की मुलांना स्वतःची कामं स्वतः करता आली पाहिजेत, ते इंडिपेंडेंट झाली पाहिजेत। छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजेत, जसं की उठल्यापासून स्वतः उठल्यावर पहिले ब्रश करणं, आंघोळीला व्यवस्थित सामान सगळं घेणं, टॉवेल घेणं वगैरे, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी माहिती आहे की लहान मुलांना व्यवस्थित करता येणार नाही आंघोळ, लहान मुलांना व्यवस्थित खाता येणार नाही, राडा होईल सगळा आणि पसारा होईल, मग ते सांडलेलं आपल्यालाच उचलायला लागेल। पण हे तुम्हाला नंतर जड जात नाही। आत्ता जर मुलांना तुम्ही करून देत असाल त्यांच्या मर्जीनं तर ते शिकतील, ते ऑब्झर्व करतील, ते अजून त्याच्यात
चांगले बनत जातील स्वतःचे काम स्वतः करण्यामध्ये। जर तुम्ही लहानपणीच त्यांना एक एक घास घेऊन त्यांच्या मागे फिरत राहिला तर ते कसं शिकणार आहेत? नाही शिकणार ते। तर तुम्हाला आत्ता त्रास होईल, पण मुलं मोठी होऊन जर तुम्हाला त्यांना इंडिपेंडेंट बघायचं असेल तर हे सगळं त्यांना करूच दिलं पाहिजे, तरच ती मुलं इंडिपेंडेंट होतात। आणि कोणतीही गोष्ट ही प्रॅक्टिसमधून जमते, की हा सुरुवात केली, आता ती जेवतीये तर खूप सांडले खाली, तर आपण तिला गोडीत सांगू शकतो, अगं मनवा व्यवस्थित खा। म्हणजे माझ्या मुलीचं नाव मनवा आहे, तर मनवाचं नाव घेऊनच मी तुम्हाला एक्सप्लेन करते की अगं मनवा तू एक व्यवस्थित खा, व्यवस्थित मांडी घालून बस, स्पून न खा आणि खाली सांडवू नको। तर हे सगळं गुड गर्ल। तिसरा पॉइंट असा आहे की आमची मुलं अभ्यास करत नाहीत। तर कसं आहे, आपण स्वतः त्यांच्यासमोर बसायचं, आपली डायरी पेन घ्यायची आणि मी अभ्यास करते असं मुलांना दाखवायचं, किंवा तुमचे जे मुलाचे मुलीचे वडील असतील तर ते त्यांच्यासमोर जर करत असतील स्वतःचं काम तर मुलं ऑब्झर्व करतात की हां अशा पद्धतीने आपले आई वडील काम करतायत, अभ्यास करतायत, आणि मग त्यांना त्याचं इम्पॉर्टंट वाढत जातं। जर आपल्या मुलाला अभ्यासाची लिहायची आवड नसेल तर स्वतः तुम्ही लिहायला बसा, ABCD लिहायला बसा आणि त्यांच्यात इन्व्हॉल्व होऊन त्यांना शिकवा। स्वतः तुम्ही त्यांच्या वयाचे बनत जा आणि त्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगा, ते बरोबर समजतात, अभ्यासाची आवड त्यांना निर्माण होते। मी स्वतः हे खूप वेळा ऑब्झर्व केले, कारण की सुरुवातीला मी काय करायचे, माझी एक लिहून ठेवण्याची डायरी आहे की माझी जी कामं असतात, माझा जो हिशोब असतात त्याची एक डायरी आहे, आणि मी जेव्हा ते काम करत असते तेव्हा मनवाला मी सांगायची की अरे मनवा मला काम आहे, तू जरा वेळ थांब, तू मध्ये मध्ये करू नकोस। पण नंतर मी काय केलं की हां मी पण अभ्यास करते ना, तर मनवा तू पण तुझा अभ्यास घेऊन ये। तिला पण आवड निर्माण झाली की हां मम्मा अभ्यास करते तर आपण पण तिच्यासोबत अभ्यास करावा। मग अशा तऱ्हेने त्यांना आवड निर्माण होत जाते। तर मुलांसोबत थोडं इन्व्हॉल्व व्हा, त्यांच्या वयाचं व्हा, त्यांच्यासारखं करायला शिका, तर मुलं ते आपोआप शिकत जातात, त्यांना त्याची आवड निर्माण होत जाते। आणि टोटली मुलांची जबाबदारी म्हणजे आपण जे करतो तेच मुलं शिकत जातात। मुलं काही कुठून बाहेरून शिकून येत नाहीत, कारण की आपण म्हणतो माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझी मुलगी असं व्यवस्थित सगळं खात नाही वगैरे, तर आपण जे करतो तेच रिफ्लेक्ट होतं मुलांकडे। हे लक्षात घ्या की मुलांना टोकण्याआधी आपण लक्षात घ्या हां आपण इथे चुकलं, आपण हे जाणून बुजून केलं पाहिजे, तर मुलं ते शिकतात। तर चौथा पॉइंट आहे स्वच्छता। स्वच्छतेविषयी मुलांना कसं शिकवणार आता, की जर मुलं जेवायला बसतात तर त्यांना पहिले सांगितलं पाहिजे आता तू खेळली आहेस, तुझ्या हाताला माती लागली आहे, ते जर पोटात गेलं तर तुला बाऊ होईल। म्हणजे त्यांच्या भाषेत तुम्ही त्यांना समजून सांगू शकता, तर मुलं ऐकतात। जर तुम्ही त्यांना जबरदस्ती केली की असं जेवायला बसायचं नाही, तू पहिले हँडवॉश करून ये, मुलं ऐकणार नाही। मेंटॅलिटी त्यांची तेवढी नसते की ते समजू शकतील, तर तुम्हाला त्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगितलं पाहिजे की आपल्या पोटामध्ये जंतू जातात, मग बाऊ होतं, मग मेडिसिन्स घ्यावे लागतील। तर तुम्हाला हसू येत असेल, पण ही ट्रिक जी आहे ती खूप युजफुल आहे। अशा पद्धतीने तुम्ही मुलांसोबत मुलं होऊन जर त्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं तर ते नक्की समजू शकतात। किंवा मुलांसोबत आपण जेवायला बसतो तर चला तुम्ही मुलांसोबत जेवायला बसता तेव्हा मुलांना बोलायचं की चल आपण आता हँडवॉश करून येऊ आणि स्वच्छ हात धुवू, मग टॉवेलला पुसू आणि मग जेवायला बसू आपण एकत्र। तर असं गोळीत घेऊन मुलांना शिकवायचं ते। समजा मुलांनी जर एखादा फ्रूट खाल्लंय, केळी खाल्ली, त्याचं बी असेल, साल असेल, तर ते मुलं तिथेच टाकून देतात। तर मुलांना ते शिकवायचं की हा मनवा चल आता इथे घाण होईल आणि मग तूच त्याच्यावर घसरून पडशील, तुलाच तिथे खेळायचंय, तर चल आपण आता हे डस्टबिनमध्ये टाकून येऊयात। तर तुम्ही त्या मुलांबरोबर इन्व्हॉल्व होऊन त्यांच्यासोबत ते काम करायचंय। मुलं नंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला म्हणतात की हा मम्मा हे मी डस्टबिनमध्ये टाकू, आता इथे घाण होईल, अशा भाषेत। तर मुलं ते पण शिकून जातात। स्वच्छतेचं महत्त्व पण मुलांना शिकवणं काही अवघड नाहीये, खूप सोपं आहे। पाचवा पॉइंट आहे प्रेम। मुलांना प्रेम करायला शिकवलं पाहिजे, मग ते प्राण्यांवरचं असू, माणसांवरचं असू किंवा वस्तूंवरचं असू, प्रत्येक एक गोष्टीची रिस्पेक्ट करणं त्यांना शिकवलं पाहिजे, आदर करायला शिकवलं पाहिजे। काही मुलांना खूप असं नेगेटिव्ह असतात की दारात मांजरीचं पिल्लू आले, कुत्र्याचं पिल्लू आले, तर ते हिसकावून लावतात त्यांना, तर तसं काही बरोबर नाहीये। तो पण जीव आहे,
त्याला पण भूक लागलेली असेल, त्याला पण काही सेन्स आहे, तर हे थोड्या छोट्या गोष्टींमध्ये खूप छान आनंद मिळतो आणि ते तुम्ही मुलांना शिकवलं पाहिजे आणि मुलं त्यातून खूप चांगली ग्रोथ होती त्यांची, खूप मेंटली, म्हणजे एका छोट्या गोष्टींमधून ते मोठ्यापणी मोठ्या माणसांबरोबर कसं डील करायचं हे शिकत असतात. तर एक बारीक गोष्टींवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मोठ्या माणसांवरचं प्रेम म्हणजे कसं की तुमच्या घरात वडीलधारी माणसं आहेत किंवा तुमचं आई वडील, तुमचे हस्बंड असू, तुमची वाईफ असू, कोणी असू, तुम्ही त्याबद्दल कसं प्रेम व्यक्त करताय ते तुम्ही तुमच्या मुलांसोबत समोर दाखवा की हां, की ते दाखवलं म्हणजे ते पण ऑब्झर्व करतात आणि शिकतात की प्रेम कसं केलं पाहिजे. तर वस्तूंवरचं प्रेम म्हणजे कसं की एखादं त्यांचं बुक आहे, पेन्सिल आहे, खोड रबर आहे, साध्या गोष्टी लहान मुलांच्या ज्या असतात, तर हे आपलं आहे आणि ते खराब नाही केलं पाहिजे. ते अभ्यास आहे, तर ती एक विद्या आहे, त्याची आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, तर त्यांचा आदर केला पाहिजे, त्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे की एक खराब झाली म्हणून आपण दुसरी आणली, दुसरी खराब झाली म्हणून तिसरी आणली, असं नाही. वस्तूंवर देखील प्रेम केलं पाहिजे. वस्तू देखील आपण आणतो त्या प्रत्येक वस्तूची मुलांनी किंमत ठेवली पाहिजे. हां, की ही वस्तू माझ्या आवडीची आहे, ही मी नीट जपून ठेवली पाहिजे, ही माझ्या शाळेची बुक आहे, ही मी नीट जपून ठेवली पाहिजे. नीट तुम्ही प्रेमानं सुद्धा त्या वस्तूंना हाताळू शकता हे मुलांना सांगितलं पाहिजे. ते पण गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर आत्ता त्यांना हे छोट्या गोष्टी शिकवल्यात तर मोठेपणी ते आपोआप त्या गोष्टी करत जातात. मग आपण मोठेपणी काय कंप्लेंट करतो की हां, हिला एक वस्तू दिली, खराब केली, दुसरी मिळाली, त्यांना काही किंमत राहत नाही, काहीच किंमत राहत नाही. तर ती जी वस्तू पहिल्यांदा तुम्ही दिली त्याचीच किंमत करायला, त्याच्यावर प्रेम करायला शिकवा. ती मुलं जपून ठेवतात. तुम्ही जर हळूहळू त्यांना त्याचं ज्ञान देत गेलात तर त्यांना ते समजतं आणि त्या वस्तू ते आपोआप जपून ठेवतात, खूप जपून ठेवतात काळजीनं. कारण की मुलांनी इतकं समजूतदार कोणीच नसतं. एक वेळ मोठी माणसं कमी पडतील, पण मुलांचं ऑब्झर्वेशन, मुलांचं कॅप्चर करण्याची पॉवर ही खूप असते. त्यामुळे मुलं हे करतातच. फक्त एकच पॉईंट आहे की आपल्याला मुलांना वेळ देऊन हे सगळं सांगितलं पाहिजे. तर मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की 20% वडिलांची जबाबदारी असते. तर कशी की आई ही दिवसभर घरात असते किंवा जॉब जरी करत असेल तरी घरातल्या जबाबदारी तिला पार पडाव्या लागतात. तर मुलांना घरातल्या ह्या सगळ्या 80% गोष्टी घरातूनच शिकवल्या जातात. त्यामुळे 80% जबाबदारी आईची असते आणि 20% वडिलांची जबाबदारी अशी की जेव्हा तुम्ही बाहेर जाता, शॉपमध्ये जाता, बाजारात जाता किंवा जिथे तुम्ही काम करता, तर तिथे जे व्यवहार ज्ञान होतं, जे व्यवहार चालतो जगात, ते सगळं वडील शिकवू शकतात चांगल्या पद्धतीनं. तर जिकडे पण तुम्ही जाता तिथे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा, म्हणजे बाजारात असो, शॉपमध्ये असो, तुम्ही जिथे काम करता तिथे असो, मुलं ते ऑब्झर्व करतात आणि शिकतात की हां, एखादी वस्तू ही अशी पैसे द्यायचे आणि घ्यायची, उरलेले पैसे परत घ्यायचे. तर असं जे व्यवहार ज्ञान असतं, फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, असं जे व्यवहार ज्ञान असतं ते मुलं ऑब्झर्व करून शिकत असतात. म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना ते वेगळं शिकवावं लागत नाही. हे थोडं लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. आपण काय करतो की हां, आता मला खूप गडबड आहे आणि एवढ्या गडबडीत हिला कुठे घेऊन जाऊ, याला कुठे घेऊन जाऊ, माझं काम उरकणार नाही. पण मुलांना खूप गरजेचं आहे वेळ देणं, त्यांना बाहेर घेऊन जाणं. एकतर मुलांना बाहेर नेलं की खूप आनंद होतो आणि त्या आनंदात म्हणजे हसत खेळत ते हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतात आणि शिकतात ऑटोमॅटिकली. तुम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही, फक्त तुम्हाला त्यांना सोबत घेऊन जावं लागतं. ते आपोआप क्वेश्चन करतात की मम्मा हे असं कसं आहे, पप्पा हे असं कसं आहे, तर तुम्ही हे असे का पैसे दिले आणि परत का घेतले. तर या सगळ्या बारीक गोष्टी नंतर वेगळ्या तुम्हाला शिकवून त्यांना वेळ देता येणं पॉसिबल आहे का, नाही. तर हे आपोआप त्यांना थोडं करून शिकत. ऑब्व्हियसली कोणतीही गोष्ट पैसे दिल्याशिवाय आज बाजारात मिळतच नाही. तर ते पण मुलांना थोडं शिकवत चला, म्हणजे मुलं त्यांच्या वस्तूंची किंमत करतील. मुलांना एक गुल्लक द्या, एक बँक द्या की हां, आता समजा कॉईन्स जमा झालेत तुम्ही दिलेले, आता तुम्ही दुकानात आलाय आणि कॉईन्स शिल्लक राहिलेत, तर मुलांकडे द्या ते आणि तू तुझ्या बँकेत हे टाक, जमा कर, मग तुला जे हवंय ते तू घेऊ शकतीस. तर असं जर तुम्ही सांगत गेला तर मुलांना पैशाची हळूहळू किंमत कळत जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकून काही हे त्यांना वेगळं शिकवावं लागत नाही. मग ते आपोआप त्यांची बँकमध्ये रोज पैसे टाकत जातात. आजी आजोबा ह्यांना थोडे पैसे घेऊन, कॉईन घेऊन ते टाकत जातात आणि कधी आपला गुल्लक, आपली बँक कधी भरतीये ह्याची वाट बघतात आणि मग ते त्यांना हवं ते घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण त्यांना पैशाची पण थोडी किंमत सांगू शकतो. तर ऑलराऊंड जे मी 4 वर्षात जे ऑब्झर्व केलं माझ्या मुलीविषयी आणि जे मी एक्सपिरियन्स केलं, जे मला माझी मोठी माणसं शिकवत आली, तेच मी तुमच्यासोबत आज शेअर केलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही चूक माझ्याकडून झाली असेल तर प्लीज सॉरी आणि माफ करा. आणि तुमचे काही सजेशन माझ्यासाठी असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.